विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचा फिजिक्स विषयाचा दुसरा टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स बघतोय. मी विशाल माळी सर आपल्याला हा टॉपिक घेतो आहे आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकमधलं सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी हे कन्सेप्ट बघितले होते आणि त्याच्याशी रिलेटेडचे जे काही फॅक्टर्स होते ते आपण बघितले. आजच्या तासाला आपण या टॉपिकमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे कन्सेप्ट बघणार आहे. तर आपण सुरू करूया. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आपण हे जे पॉईंट बघतो आहे हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समधल्या फ्लुइड्स ॲट रेस्ट या कन्सेप्टमधले या पॉईंटमधले आहेत. डायग्रॅम आपल्याला दिसते की डायग्रॅममध्ये काय केलं आहे की एक छोटंसं बिकर आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर घेतलं आहे किंवा लिक्विड घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दुसरी एक टेस्ट ट्यूब जी रिव्हर्सल किंवा इन्व्हर्ट करून त्याच्यामध्ये डीप केले. तर असं लक्षात येतं की त्याच्यातून पाणी वरती सरकतं. त्याला कॅपिलरी ॲक्शन असं म्हणतात. कॅपिलरी ॲक्शनचा जो पॉईंट आहे तो आपण याच टॉपिकमध्ये पुढे बघणार आहे. सध्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय ते बघूया. की एखाद्या भांड्यामध्ये ज्यावेळी आपण लिक्विड घेतो आहे, फॉर एक्झाम्पल पाणी वॉटर घेत असेल, समजा एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये किंवा ग्लासमध्ये आपण वॉटर घेतलं, तर त्या वॉटरचा जे ग्लास आहे किंवा काचेचं भांडं आहे त्याच्या कडांसोबत जो कॉन्टॅक्ट होतो त्यावेळी कडांच्या बाजूचं पाणी जे असते ते त्या भांड्याच्या बाजूनं वरती सरकलेलं दिसतं, कारण त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिथं तयार झालेला असतो. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे नेमकं काय आहे तर ते आपण बघूया. की एखाद्या भांड्यामध्ये लिक्विड घेतलेलं असताना त्या लिक्विडनं आता जे भांडं घेतलं आहे ते सॉलिड असणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये घेतलं आहे ते लिक्विड असणार आहे. तर एखाद्या भांड्यामध्ये लिक्विड घेतल्यानंतर त्या भांड्याच्या कडांसोबत त्या लिक्विडनं तयार केलेला एक अँगल असतो, त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. आता ही समजा काचेची ट्यूब असेल, या काचेच्या ट्यूबमध्ये हे जे पाणी घेतलं आहे या पाण्याच्या सरफेसनं याच्या कडांसोबत याच्या कडांबरोबर याच्या वॉलबरोबर जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार केला आहे त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतात. आणि हा मोजला कसा जातो, ह्याचे मेजरमेंट कसे घ्यायचे ते बघूया आपण. तर ह्याची डेफिनेशन आधी सांगतो की हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजत असताना, मेजरमेंट घेत असताना या अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी या लिक्विडच्या सरफेसवरती टँजंट घेतली जाते. तर ही जी लाईन दिसते ही टँजंट आहे. तर लिक्विडच्या सरफेसवरती टँजंट घेऊन टँजंटपासून सॉलिडपर्यंत अँगल मोजायचा आणि तो अँगल लिक्विडमधून मोजायचा, त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतात. तर इथे एक डायग्रॅम आहे, मी डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवतो. बघा, थोडंसं झूम करून दाखवतो. इथं तुमच्या लक्षात येईल की इथं काय केलं आहे की हा जो लिक्विडचा सरफेस आहे या लिक्विडच्या सरफेसनं इथं सॉलिडच्या सरफेसशी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट केला आहे. तो मोजत असताना आपण काय करायचं, हा जो लिक्विडचा सरफेस आहे तिथं लिक्विडच्या सरफेसवरती टँजंट घ्यायची आणि या टँजंटपासून सॉलिडपर्यंत अँगल मोजायचा. सॉलिडपर्यंत टँजंटपासून सॉलिडपर्यंत अँगल मोजायचा. आणि महत्त्वाचं काय की हा अँगल मोजत असताना तो लिक्विडमधून मोजायचा, हा बाहेरून नाही तर या लिक्विडच्या आतमधून मोजायचा. आणि तो जो अँगल तयार होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. आता ह्याची परत एकदा मी डेफिनेशन सांगतो म्हणजे लक्षात येईल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा काय. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा बघा, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा मेड बाय टँजंट. कुणी तयार केलेला असतो तर टँजंटनं. कुठं टँजंट ड्रॉ केले आम्ही तर टँजंट लिक्विडच्या सरफेसवरती ड्रॉ केले. आणि मोजला कसा तर टँजंटपासून सॉलिडच्या सरफेसपर्यंत कुठून मोजायचा तर टँजंटपासून मोजायचा लिक्विडमधून. पुन्हा एकदा बघा, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आपण तिची डेफिनेशन एका वाक्यात अशी सांगू शकतो. बघा समजते का. द अँगल मेड बाय द टँजंट, कुणी तयार केला टँजंट. अँगल मेड बाय द टँजंट ड्रॉन ऑन द लिक्विड सरफेस. टँजंट कुठं ड्रॉ केली लिक्विड सरफेसवरती. अँगल मेड बाय द टँजंट ड्रॉन ऑन लिक्विड सरफेस टू द सरफेस ऑफ सॉलिड मेजर्ड इनसाइड द लिक्विड. म्हणजे कुठून कुठंपर्यंत मोजायचा तर टँजंटपासून सॉलिडपर्यंत.
टँजंटपासून सॉलिडपर्यंत, आणि तो लिक्विडमधून मोजायचा, त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. आता मी ह्याची डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटाची. बघा, अँगल ऑफ, व्यवस्थित समजून घ्या. बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज द अँगल मेड बाय द टँजंट. अँगल मेड बाय द टँजंट. कुठं टँजंट ड्रॉ केली? ड्रॉन ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, मेजर्ड इनसाइड द लिक्विड. कुठून मोजायचा? लिक्विडमधून. कुठंपर्यंत मोजायचा? टू द सरफेस ऑफ सॉलिड. म्हणून डेफिनेशन अशी सांगता येते, द अँगल मेड बाय द टँजंट ड्रॉन ऑन द सरफेस ऑफ लिक्विड मेजर्ड अप टू द सॉलिड सरफेस इनसाइड द लिक्विड. कुठून मोजला? इनसाइड द लिक्विड. त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा जो आहे याचे दोन प्रकार आहेत. एक ॲक्यूट अँगल असतो आणि एक ऑप्ट्यूस अँगल असतो. एक असतो ॲक्यूट अँगल आणि दुसरा असतो तो ऑप्ट्यूस अँगल. ॲक्यूट अँगल जो असतो तो 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 90 डिग्रीपेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल, आणि जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं ऑप्ट्यूस अँगल. त्याला काय म्हणायचं? ऑप्ट्यूस अँगल. आता आपण बघूया, या डायग्रॅममध्ये बघूया. इथं जो हा चौकोनी दिसतोय हा सॉलिड आहे. आता आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा जो सरफेस तयार होतो त्याचा मिनिस्कस कसा तयार होईल बघायचा आहे. हा आहे चौकोनी, हा जो दिसतोय हा आहे सॉलिड, आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं हे जे ब्ल्यू कलरचं दिसते हे लिक्विड आहे. ही जी लाईन दिसते ही लिक्विडचा सरफेस आहे, आणि लिक्विडचा सॉलिडशी इथं कॉन्टॅक्ट आला. लिक्विडचा सॉलिडशी इथं कॉन्टॅक्ट आला. तुमच्या इथं लक्षात येत असेल इथं की हे जे लिक्विड आहे हे सॉलिडच्या बाजूनं थोडं वरती सरकलेलं दिसतंय. हे असं प्लेन नाही आहे. हे लिक्विडचा काही भाग सॉलिडच्या बाजूनं वरती सरकला आहे. आता इथला आपण एक पार्टिकल विचारात घेतला, एक मॉलिक्यूल विचारात घेतला लिक्विडचा, जो याला वरती सरकला आणि चिकटला आहे. त्या लिक्विडच्या मॉलिक्यूलला नाव दिलं ए. इथला जर बरोबर इथला विचारात घेतला तर याला नाव दिलं ए, आणि याचा हा काय आहे तर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये लिक्विड आल्यानंतर लिक्विड थोडंसं वरती सरकलं आहे आणि कशाला चिकटलं आहे? सॉलिडला चिकटलं आहे. आणि आम्ही काय करतो की इथला बरोबर जिथं कॉन्टॅक्ट झाला आहे लिक्विडचा सॉलिडशी त्याचा एक मॉलिक्यूल विचारात घेतला आहे, त्याला नाव दिलं ए. त्याच्या बाजूनं हा जो तयार झाला हा त्या ए या मॉलिक्यूलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता गेल्या तासाला आपण गेल्या व्हिडिओमध्ये हे बघितलं की स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, तर हा आहे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये त्याचा अर्थ काय होतो की इथंपर्यंत तिची मॉलिक्युलर रेंज इफेक्टिव्ह आहे, इथंपर्यंत फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतो ए हा मॉलिक्यूल. आता या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा जवळपास अर्धा भाग सॉलिडमध्ये जातो आहे. म्हणजे कुठून कुठं? ह्या व्हर्टिकल लाईनपासून इकडचा हा जो भाग आहे हा सगळा कशामध्ये जातो आहे? हा जातो आहे सॉलिडमध्ये. याच्यातला काही भाग हा लिक्विडमध्ये आहे आणि काही भाग एअरमध्ये जातो. आता आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा मोजायचा तर लिक्विडच्या सरफेसवरती टँजंट घ्यायची. आता हा आहे लिक्विडचा सरफेस, हा जो आहे हा काय आहे? लिक्विडचा सरफेस. या लिक्विडच्या सरफेसवरती टँजंट घेतली, त्या टँजंटला नाव दिलं ए टी. हा पॉईंट आहे ए, आणि इथून अशी टँजंट घेतली त्या टँजंटला नाव दिलं ए टी. ओके, ठीक आहे. आता जो आपण कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स बघितला आहे त्या दोन्ही फोर्सेसना आपण बघू. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे आपण असं बघितलं की दोन सेम सबस्टन्समध्ये म्हणजे लिक्विड आणि लिक्विडमध्ये, वॉटर आणि वॉटरमध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. आणि दोन वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये किंवा दोन वेगवेगळ्या सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण अधेसिव्ह फोर्स म्हणतो. आता इथं कोहेसिव्ह फोर्स कुठला असेल तर इथं लिक्विड आणि लिक्विडचा जो फोर्स असणार आहे, वॉटर आणि वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये असणारा फोर्स कुठला असेल तर असेल तो कोहेसिव्ह फोर्स. आणि वॉटरची आणि इथले हे जो काही सॉलिड असेल वॉटर आणि सॉलिड, या वॉटर आणि सॉलिडच्या मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे अधेसिव्ह फोर्स. आता डायग्रॅममध्ये जरा नीट बघा, ह्याला जो अधेसिव्ह फोर्स अप्लाय होतो आहे तो अधेसिव्ह फोर्स ही जे सॉलिड आहे ते कम्प्लिटली व्हर्टिकल असल्यामुळं तो अधेसिव्ह फोर्स एपासून पी या डायरेक्शनला असेल, म्हणजे सॉलिडच्या डायरेक्शनला असेल. म्हणजे हे पूर्ण सॉलिड आहे आणि या सॉलिडचा हाफ, इथं जो ए हा मॉलिक्यूलचा आपण जो स्पिअर विचारात घेतला आहे त्याचा हाफ स्पिअर सॉलिडमध्येच आहे. मग त्याच्या दरम्यान हा काय असेल? अधेसिव्ह फोर्स असेल जो सॉलिडकडे ओढला जाईल लिक्विडला ए पीच्या डायरेक्शनमध्ये. मग आपण सॉलिडचा जो फोर्स आहे, सॉलिडच्या बाजूने अप्लाय होणारा जो अधेसिव्ह फोर्स आहे तो ए पी या लाईननं दाखवला. आता आपण दाखवणार आहे कोहेसिव्ह फोर्स.
कोहेसिव्ह फोर्स कसा असणार आहे, लिक्विडनंच ॲप्लाय केलेला, वॉटरला वॉटरच्या मॉलिक्युलने ॲप्लाय केलेला फोर्स हा लिक्विडच्या बाजूनं असेल, तो हा AC असा आहे. हा कसा आहे, AC आहे. आता इथं आपल्याला बघायचं आहे की कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे का अधेसिव्ह फोर्स जास्त आहे, दोन्हीपैकी कोणता फोर्स नेमका जास्त आहे बघायचं. ते कसं लक्षात घ्यायचं बघा, सांगतो. आपण इथं बघितलं की सॉलिडमध्ये ॲप्लाय झालेला फोर्स, सॉलिडनं लिक्विडला ओढून घेताना ॲप्लाय केलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा AP लाईननं दिसतो, AP या ॲरोनं दिसतो. तर लिक्विडचा असणारा कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो AC या लाईननं दिसतो. आणि आता या दोन्हीचा मिळून जो रिझल्टंट फोर्स कुठला होईल, ज्याचा जास्त असेल तो रिझल्टंट म्हणायचा. म्हणजे या दोन्हीचा जो रिझल्टंट फोर्स असतो तो आपण ड्रॉ केलेल्या टँजंटला नेहमी परपेंडिक्युलर असतो. AT ही जी टँजंट आम्ही ड्रॉ केले, या टँजंटला परपेंडिक्युलर जो आहे तो आहे AR. आणि हा AR कुठं आहे तर सॉलिडमध्ये आहे. AR हा कुठं आहे तर सॉलिडमध्ये जातो. AR हा ॲरो कुठं दाखवतो, सॉलिडमध्ये. हा AR व्हेक्टर जो आपण ड्रॉ केला आहे हा कुठं जातो आहे, सॉलिडमध्ये जातो आहे. याचा अर्थ याचा सॉलिडकडे अप्लाय होणारा फोर्स म्हणजे लिक्विडला सॉलिडने अप्लाय केलेला अधेसिव्ह फोर्स हा लिक्विडमधला कोहेसिव्ह फोर्सपेक्षा स्ट्रॉंग आहे. समजलं का बघा नीट व्यवस्थित समजून घ्या. मी अजून एकदा सांगतो का तर ह्याच्यावर अजून पुढचे कन्सेप्ट बघायचे आहेत आपल्याला. आपण काय केलं की एका सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये एक लिक्विड आहे. ह्या लिक्विडचे जे मॉलिक्युल्स असतील ते मॉलिक्युल्स सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याचे काही लिक्विडचे पार्टिकल सॉलिडकडे ओढले जातात, वरती सरकतात. असं होतं काही सॉलिडच्या बाबतीत. त्यावेळेस हे लिक्विड ज्यावेळी सॉलिडच्या बाजूने वरती सरकतं, जिथं लिक्विडचा सॉलिडशी कॉन्टॅक्ट येतो तिथला एक मॉलिक्यूल आपण विचारात घेतला, त्याला नाव दिलं ए. या मॉलिक्यूलचा आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स विचारात घेतला. या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा अर्धा भाग जवळपास या सॉलिडमध्ये आहे, काही भाग लिक्विडमध्ये आणि काही एअरमध्ये आहे. आता जो भाग सॉलिडमध्ये आहे त्या सॉलिडनं तिथल्या मॉलिक्युलनी, सॉलिडच्या मॉलिक्युलनी या मॉलिक्युलवरती अप्लाय केलेला फोर्स हा असेल, कुठं असेल, AP. तो फोर्स कुठल्या वेक्टरनं दाखवला जातो आहे तर AP या वेक्टरनं दाखवलं जातं. आता लिक्विडमध्ये जो लिक्विडनं ॲप्लाय केलेला कोहेसिव्ह फोर्स असणार आहे तो AC या वेक्टरनं दाखवतो आहे. तो कुठल्या वेक्टरनं दाखवतो आपण, AC या वेक्टरनं. आता इथं आपल्याला बघायचं आहे की हा AP हा जो वेक्टर अधेसिव्ह फोर्स दाखवतो आणि AC हा वेक्टर जो कोहेसिव्ह फोर्स दाखवतो, हा दोन्हीपैकी जास्त कोणता आहे, जो जास्त असेल तो कसा ओळखायचा तर आपण तो ओळखण्यासाठी AT ही जी लिक्विडच्या सरफेसवरती आम्ही जी टँजंट ड्रॉ केले त्या टँजंटला परपेंडिक्युलर घ्यायचा. हा टँजंटला परपेंडिक्युलर असणारा हा अधेसिव्ह फोर्स AP व्हेक्टर आणि कोहेसिव्ह फोर्सचा व्हेक्टर आहे AC, या दोन्हीचा रिझल्टंट असतो. आणि तो जो रिझल्टंट AR हा रिझल्टंट आहे हा टँजंटला परपेंडिक्युलर असतो. आता इथं आपण लक्षात घेतलं की टँजंटला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर जातो सॉलिडमध्ये. जर हा रिझल्टंट फोर्स जर सॉलिडमध्ये जात असेल तर त्याचा अर्थ असा होतो की या दोन्हीचा कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सचा मिळून जो रिझल्टंट फोर्स होतो, जो स्ट्रॉंगर असतो, तो अधेसिव्ह आहे. कारण का की याच्यामध्ये अप्लाय होणारा अधेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळं, कोहेसिव्ह फोर्सपेक्षा अधेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळं रिझल्टंट फोर्स हा सॉलिडमध्ये आला. याचा अर्थ या लिक्विडवरती हा अप्लाय होणारा अधेसिव्ह फोर्स जास्त आहे आणि म्हणूनच हे लिक्विड सॉलिडकडं ओढलं जाते. ते सॉलिडला वरती जाऊन कॉन्केव्ह सरफेस तयार झाला आहे, याला म्हणायचं कॉन्केव्ह मिनिस्कस. आणि असा कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होतो त्यावेळी तयार होणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आपण टँजंटपासून सॉलिडच्या सरफेसपर्यंत मोजतो, ज्याला आपण थीटा म्हणतो, हा ॲक्यूट असतो. ॲक्यूटचा अर्थ होतो जो अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी आहे त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, ॲक्यूट अँगल असं म्हणतो. झालं, हे झाली पहिली केस, त्याला म्हणायचं कॉन्केव्ह मिनिस्कस ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता आपण दुसरी केस बघणार आहे. इथं बघतोय आपण ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता ऑप्ट्यूस अँगल म्हणजे जिथं अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त तयार होतो त्याला म्हणायचं ऑप्ट्यूस अँगल. जर अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त तयार होत असेल तर तयार झालेला अँगल हा म्हणायचा ऑप्ट्यूस अँगल. आता इथं आपण सेम एक्झाम्पल बघतोय, पण इथं सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं जे लिक्विड आहे ते वॉटर नसून समजा मर्क्युरी असेल, पारा असेल. आता पाऱ्याचे एक वैशिष्ट्य असं असतं की त्याचा कोहेसिव्ह फोर्स खूप स्ट्रॉंग असतो अधेसिव्ह फोर्सपेक्षा. पण ते आपल्याला प्रूव्ह करून बघायचं तसं आहे का, कोहेसिव्ह फोर्स हा
जर अधेसिव्ह फोर्सपेक्षा जास्त असेल तर रिझल्टंट फोर्स दाखवणारी जर ए आर ही लाईन लिक्विडमध्ये यायला पाहिजे. तसं येतं का आपण सायंटिफिकली प्रूव्ह होतं का बघूया. बघा, आपण पहिल्यांदा काय केलं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा ड्रॉ केला. तो कसा केला, जे लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये आलं आहे कशाच्या, सॉलिडच्या, त्या लिक्विडच्या सरफेसवरती टँजेंट ड्रॉ केली. लिक्विडच्या सरफेसवरती काय केली, टँजेंट ड्रॉ केली. त्या टँजेंटला नाव दिलं टँजेंट ए टी. हा जो लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला मॉलिक्यूल आहे त्याला नाव दिलं ए. त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आम्ही विचारात घेतला आणि त्या लिक्विडच्या सरफेसवरती आम्ही ए पासून टँजेंट ड्रॉ केली. त्या टँजेंटला नाव दिलं ए टी. या लिक्विड ह्या काही भाग कुठे येतो, लिक्विडमध्ये येतो. आता जो फोर्स अधेसिव्ह फोर्स अप्लाय होतो, जो सॉलिड लिक्विडवरती अप्लाय करतं त्याला अधेसिव्ह फोर्स आपण म्हणू शकतो. तो फोर्स दाखवणारा वेक्टर आपण सॉलिडच्या बरोबर दरम्यान मध्ये दाखवला कसा, ए पी. आता जो फोर्स कोहेसिव्ह आहे म्हणजे लिक्विडला अप्लाय केलेला फोर्स, मर्क्युरीला अप्लाय केलेला फोर्स, हा आम्ही दाखवला ए सी या वेक्टरनं. आता आपण जी टँजेंट ड्रॉ केले त्या टँजेंटला जो परपेंडिक्युलर असेल तो परपेंडिक्युलर सांगेल कुठला फोर्स जास्त आहे. या ए पी हा अधेसिव्ह फोर्स आणि ए सी हा कोहेसिव्ह फोर्स, या दोन फोर्सेसच्या वेक्टरमधला रिझल्टंट फोर्स मिळवण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, टँजेंटला परपेंडिक्युलर घ्यायचे. मगाच्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण टँजेंटला परपेंडिक्युलर घेतलं तसं इथं टँजेंटला परपेंडिक्युलर ए आर जर घेतली तर असं लक्षात येतं की टँजेंटला परपेंडिक्युलर ए आर जी आहे ती लिक्विडमध्ये येते. ज्यावेळी परपेंडिक्युलर असणारी ए आर ही टँजेंट लिक्विडमध्ये येते त्याचा अर्थ असा होतो की लिक्विड हे सॉलिडकडं ओढलं जात नाही तर लिक्विड हे लिक्विडकडेच ओढलं जातं. याचा अर्थ लिक्विडमध्ये असणारा कोहेसिव्ह फोर्स हा लिक्विड आणि सॉलिडमध्ये असणाऱ्या अधेसिव्ह फोर्सपेक्षा स्ट्रॉंगर असतो. लिक्विड आणि सॉलिडमध्ये असणाऱ्या अधेसिव्ह फोर्सपेक्षा लिक्विडमध्ये असणारा कोहेसिव्ह फोर्स हा स्ट्रॉंगर असतो. म्हणून लिक्विड हे लिक्विडकडे ओढलं जातं. त्यामुळं इथं तयार होणारा जो कॉन्टॅक्ट आहे तो अक्यूट न होता तयार होणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्ट्यूस होतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ज्यावेळी ऑप्ट्यूस असतो त्याचा अर्थ असा होतो की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा कुठं मोजला येतं तर टँजेंटपासून सॉलिडच्या सरफेसपासून लिक्विडमधून मोजायचा. टँजेंटपासून सॉलिडच्या सरफेसपर्यंत अँगल, तर याला म्हणायचं. याच्यामुळे तयार होणारा जो मिनिस्कस आहे म्हणजे इथं जो लिक्विडचा जो शेप तयार होतो हा तयार होतो कॉन्वेक्स. मगाशी जो बघितलं या डायग्राममध्ये इथं तयार झालेला जो हा लिक्विडचा मिनिस्कस होता, जो शेप होता तो कॉन्केव होता, अंतर्वक्र ज्याला म्हणतो आपण. आणि इथं तयार जो होतो तो होतो बहिर्वक्र, त्याला आपण म्हणतो कॉन्वेक्स मिनिस्कस. आणि त्याच्यामुळे तयार होणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा असतो 90 डिग्रीपेक्षा जास्त आणि त्याला म्हणायचं कॉन्वेक्स मिनिस्कस ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता दुसरा अजून एक कन्सेप्ट आपण बघणार आहे तो आहे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे बघा. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे बघा ज्यावेळेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये लिक्विड येतं आणि हे कॉन्टॅक्टमध्ये आलेलं लिक्विड समजा साबणाचं पाणी वगैरे असेल किंवा एखाद्या पाण्यामध्ये डिटर्जंट टाकलेलं असेल, ठीक आहे, तर असं पाणी जर सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं ते सरळ पूर्णपणे वरती जाऊन चिकटतं. कशाला चिकटतं, सॉलिडला चिकटतं. म्हणजे काचेच्या पट्टीवरती पाण्याचा थेंब, साबणाच्या पाण्याचा थेंब टाकला की ते पाणी काचेच्या पट्टीवरती पूर्ण पसरतं, स्प्रीड होतं, ते पूर्ण चिकटतं, त्याचा ड्रॉप तयार होत नाही. सेम तसं इथं काय होतं की असं साबणाचं पाणी जर एखाद्या सॉलिडला येऊन आलं तर ते पूर्ण चिकटतं. त्यामुळे तुमच्या इथं लक्षात येईल की लिक्विड इथं थोडासा अँगल नाही तर हे पूर्ण वरती सरकलं आहे. पॉईंट आपण मॉलिक्यूल ए जो बघतोय लिक्विडचा, जो सॉलिडला चिकटला आहे तो पूर्णपणे वेट झाला आहे, त्याला चिकटला असं म्हणतात. त्यामुळे इथं तयार होणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर आपण विचारात घेतला तर तो किती होतो, 0 होतो. कारण इथं आपण टँजंट ड्रॉ केली तर ए टी ही टँजंट ही अशी येईल. ए टी ही टँजंट कशी येईल, ए टी. मग ए टी ही टँजंट जर असेल आणि आपल्याला जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजायचा असेल तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा टँजंटपासून सॉलिडपर्यंत मोजायचा असतो. आता ही टँजंटच सॉलिडला कम्प्लिटली स्टिक होतं, कम्प्लिटली चिकटतं, ज्यावेळेस त्याच्यावरती स्प्रीड होतं त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा 0 असतो. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा ज्यावेळी एक्झॅक्टली 90 डिग्री असू शकतो का, तर काही कंडिशनमध्ये तो असू शकतो. म्हणजे ज्यावेळेस काय होतं बघा, आता इथं लक्षात येते का बघा, इथं काय आहे की ज्यावेळी लिक्विड आणि हे सॉलिड ज्यावेळी कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्या कॉन्टॅक्ट त्याचा लिक्विडच्या सरफेसला
जर आपण टँजंट घेतली तर ती टँजंट ए अशी येईल, ए टी अशी येईल, आणि त्या ए टीला जर परपेंडिक्युलर घेतला तर तो ए आर येईल, तो कम्प्लिटली व्हर्टिकल येत आहे. म्हणजे काय सांगायचं आहे बघा, हा सॉलिडचा सरफेस आहे, हे सॉलिड आहे, इकडं समजा राईट साईडला लिक्विड आहे, आणि ते कम्प्लिटली असा 90 डिग्री अँगल क्रिएट करत असेल, 90 डिग्री अँगल क्रिएट करत असेल, तर हा 90 डिग्री अँगल क्रिएट केल्यामुळं काय होतं तर बघा, याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतो त्याचा जर आम्ही टँजंट घेतला आणि टँजंटपासून आम्ही जो रिझल्टंट मिळवला, म्हणजे ए पी हा अधेसिव्ह फोर्स, ए सी हा कोहेसिव्ह फोर्स, आणि या कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सचा रिझल्टंट जर सॉलिडच्या लाईनवरती येत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा 90 डिग्री असतो, आणि 90 डिग्री असतो त्यावेळी तिथं कंडिशन विचारात घ्यावे लागतात, कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटी म्हणून. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा 90 डिग्री असू शकतो का, तर असू शकतो. ज्यावेळेस लिक्विड सॉलिडशी कम्प्लिटली 90 डिग्रीमध्ये कॉन्टॅक्ट करतं आणि टँजंट जर कम्प्लिटली सरफेसवरती येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की रिझल्टंट फोर्स जो आहे कोहेसिव्ह आणि अधेसिव्हचा हा सॉलिडच्या सरफेसवरती येतो, आणि त्यावेळी तयार होतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा 90 डिग्री. आता इथं आपल्याला अजून एक पॉईंट विचारात घ्यायचा आहे, तो शेप ऑफ लिक्विड ड्रॉपचा व्यवस्थित समजून घेऊया. शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस. आता हे म्हणजे काय नेमकं बघा, एक एक्झाम्पल सांगतो की काचेच्या पट्टीवरती समजा एक ग्लास प्लेट आहे किंवा स्लाईड जो आपण तुम्ही बायोच्या लॅबमध्ये बघता, त्या स्लाईडवरती समजा आपण पाण्याचा एखादा ड्रॉप टाकला, पाण्याचा थेंब टाकला काचेच्या पट्टीवरती. मी डायग्राम दाखवतो. समजा हे सॉलिड जे दिसतंय त्या सॉलिडवरती लिक्विडचा म्हणजे पाण्याचा एक थेंब टाकला, तर इथं 2 पॉसिबिलिटी असतात. एक तर लिक्विडचा ड्रॉप पाण्यावरती पसरेल पूर्णपणे, किंवा इथं डायग्राममध्ये दिसतोय तसा ड्रॉप तयार होऊ शकतो, म्हणजे त्याच्यावरती एक हाफ स्पियर ड्रॉप तयार झालेला तुम्हाला लक्षात येईल. हे 2 कंडिशन होऊ शकतात. आता ते पाणी आपण जे काचेच्या पट्टीवरती टाकले, ड्रॉप जो इन्सर्ट केला आहे त्याच्यावरती, तो स्प्रीड होणार का तो ड्रॉपलेट तयार होणार हे कशावरती डिपेंड असतं, तर ते इथं तर इथं 3 सरफेसेस विचारात घ्यावे लागतात. एक म्हणजे 3 सरफेसेस कुठले कुठले, तर इथं असणारं हे जे सॉलिड आहे, सॉलिडचा आणि लिक्विडचा येणारा सरफेस बघा. हा T1 जो फोर्स आहे, म्हणजे हा जो T1 ॲरो दिसतो, T1 हे एक फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे. कशाच्या दरम्यानचं आहे, तर हे सॉलिड आणि लिक्विडच्या दरम्यानचं. सॉलिड आणि लिक्विडच्या दरम्यान इथं ह्याचा जो संपर्क येतो, 2 वेगवेगळे सरफेस आहेत, एक सॉलिडचा सरफेस आणि लिक्विडचा सरफेसचा इथं कॉन्टॅक्ट येतो, आणि तिथं असणारं जे सरफेस टेन्शन आहे त्या सरफेस टेन्शनला आपण म्हणायचं फोर्स ऑफ सरफेस टेन्शन T1. आता दुसरा एक इंटरफिरन्स आहे, तो आहे तो T2. आता T2 हा कशाच्या दरम्यानचा आहे बघा, T2 हा सॉलिड आणि एअर. इथंच सॉलिड आहे तर वरती काय आहे आता एअर आहे. मग सॉलिडचं एक सरफेस आणि एअरचं सरफेस या दरम्यान येणारा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि त्याच्यामुळं तयार होणारा फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे, त्याला आपण म्हणायचं सरफेस टेन्शन T2. आणि तिसरं एक आहे, आता इथं आहे एअर, पॉइंटर बघा, जिथं पॉइंटर आहे तिथं एअर आहे, आणि खाली काय आहे लिक्विड. एअर आणि लिक्विड या दरम्यान जो इंटरफरन्स तयार होतं आणि त्याच्यामुळं तयार होणारं फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे एअर आणि लिक्विडच्यामध्ये, त्याच्यामुळं तयार होतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. तो जो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे त्याला म्हणायचं T3. इथं आम्ही लिक्विडचा ड्रॉप तयार होत असताना 3 सरफेस टेन्शन्स विचारात घेतो. T1 ज्याचं सरफेस टेन्शन कशाच्या दरम्यानचं आहे, सॉलिड आणि लिक्विड. कशाचं इंटरफरन्स आहे, तर सॉलिड आणि लिक्विड. दुसरं T2 जो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन T2 जो आहे तो आहे सॉलिड आणि एअरचा. आणि तिसरं फोर्स ऑफ सरफेस टेन्शन हे जे आहे T3 हे आहे एअर आणि लिक्विडच्या दरम्यान. इथं एअर आहे तर इथं लिक्विड आहे, इथं एअर आहे तर काय इथं लिक्विड आहे. तर इंटरफरन्स कसा होतो, एअर आणि लिक्विड. म्हणजे पाण्याचा थेंब टाकला तर त्याचा तयार होणारा जो शेप आहे हा एक ड्रॉपलेट तयार होईल का, तो कम्प्लिटली पाणी त्याच्यावरती स्प्रीड होईल का, तो एक्झॅक्टली स्पेरिकल तयार होईल, हे सगळं डिपेंड असतं या 3 इंटरफरन्सवरती. फोर्स ऑफ सरफेस टेन्शन T1, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन T2 आणि फोर्स ऑफ सरफेस टेन्शन T3. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी काही कंडिशन दिलेत, काही इक्वेशन्स आहेत किंवा काही केसेस दिलेत, त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. आता बघा, पहिली केस जी सांगितली इथं काय सांगितलं की सरफेस टेन्शन T2 हे T1पेक्षा मोठं असेल, म्हणजे इकडच्या बाजूने अप्लाय होणारा फोर्स ऑफ सरफेस टेन्शन T2 हा T1पेक्षा मोठा असेल, आणि
हे जे T3 आहे T3 मायनस T2 करून जर T3पेक्षा लहान असेल, कंडिशन कशी आहे बघा, T2 आता सध्या एवढं लक्षात ठेवा, T2 हे कशापेक्षा मोठं पाहिजे T1, आणि असं असताना हा जो थीटा येतो त्याचा कॉस अँगल जर पॉझिटिव्ह आला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, थीटा हा 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक इक्वेशन सांगणार आहे. आता आपण जे बघितलं इथं की T1 हे काय आहे तर फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड आणि सॉलिड. T2 आहे की फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन एअर आणि सॉलिड. आणि T3 मी सांगितलं की T3 हे फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन एअर आणि लिक्विड असं आहे. तर इथं हे तिन्ही सरफेस टेन्शन्स विचारात घेऊन एक कंडिशन तयार केले. काय कंडिशन तयार केले तर बघा, इथं जे तयार केले त्याचा फॉर्म्युला दिला आहे इथं, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. T2 इज इक्वल टू काय येतं, T1 प्लस T3 कॉस थिटा. आणि इथं कॉस थिटा जर पहिल्यांदा तुम्हाला हे इक्वेशन विचारात घेता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. T2 इज इक्वल टू काय असतं, T1 प्लस T3 कॉस थिटा. आता इथं बघा T2 काय इक्वेशन सांगितले, T2 म्हणजे इकडच्या बाजूला अप्लाय होणार फोर्स हा कशाच्या फोर्स एवढा असतो, कुठल्या तर T3 प्लस T1 कॉस्ट किंवा T1 हा कुठला आहे T1, इकडच्या बाजूला अप्लाय होतो T2, इकडच्या बाजूला अप्लाय होतो T1. मग T2 हा कसा एवढा आहे तर T1 प्लस T3 चा कसला थिटा हा कॉस थिटा, T3चा कसला थिटा कॉस थिटा. म्हणून T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा असतो. बघा T2 इज इक्वल टू T1 प्लस काय T3 कॉस थिटा. लक्षात आलं का? का तर T1 आणि T2 तसं जर बघितलं इथं T2 इकडच्या बाजूला आहे, ॲरो त्याच्या लेफ्ट साईडला आहे, आणि T1चा ॲरो आहे तो राईट साईडला आहे. तसा T3 हा राईटच्या बाजूनच आहे, हा राईटच्या बाजूनच आहे, पण किती अँगल तयार करतो थीटा, मग त्याचा आपण काय घेतो कॉस थीटा. आणि म्हणून इक्वेशन तयार होतं T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थीटा. आणि हेच जर आम्ही कॉस थीटासाठी लिहिलं तर T2 मायनस T1 अपॉन T3, त्यानुसार आपल्याला कॉस थीटा किंवा थीटासुद्धा कॅल्क्युलेट करता येतो. तर त्यातली पहिली कंडिशन, जर समजा T2 हा T1पेक्षा मोठा असेल आणि एक कंडिशन सांगितली T3 मायनस T1 हे T3पेक्षा लहान असेल तर कॉस थीटा पॉझिटिव्ह येतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा काय तो ॲक्यूट. अक्यूटचा अर्थ काय, तो 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. कॉस थीटा हा पॉझिटिव्ह असायला हवा, महत्त्वाचं. याचा अर्थ काय होतो, थीटा पॉझिटिव्ह नाही आहे किंवा झिरो असेल थीटा झिरोचा अर्थ होतो थीटा झिरो, याचा अर्थ लिक्विड त्या सॉलिडवरती पूर्णपणे पसरलं आहे तर नाही आहे, ड्रॉपलेट तयार व्हायला पाहिजे. असा ड्रॉप पाण्याचा तयार झाला असेल याचा अर्थ थीटा काय पाहिजे पॉझिटिव्ह. T2 हा T1पेक्षा काय पाहिजे मोठा. T2 हा एवढं लक्षात ठेवा की T2 हे T1पेक्षा ग्रेटर असेल. ह्या कंडिशनमध्ये थीटा पॉझिटिव्ह असेल तर तयार होणारा अँगल हा ॲक्यूट असतो, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. आता दुसरी केस विचारात घेऊया. जर समजा T2 लहान असेल, मगाशी बघितलं T2 मोठा होता, आता T2 हा T1पेक्षा लहान असेल आणि यामध्ये T1 मायनस T2 हे T3पेक्षा लहान असेल तर थीटा निगेटिव्ह येतो. जर थीटा निगेटिव्ह आला, लक्षात येते का बघा, थीटा कॉस थीटा इज काय येतो निगेटिव्ह येतो. अशा वेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा काय होतो, हा ऑप्ट्यूस तयार होतो. आता इथं डायग्रॅममध्ये बघा म्हणजे लक्षात येईल. मला फक्त असं जर मी नुसतं म्हणून दाखवलं T2 इज लेस दॅन T1 अँड T1 मायनस T2 इज लेस दॅन T3, कॉस थीटा इज निगेटिव्ह, तर कन्फ्युजन होईल. तुम्हाला एक विचारात घ्यायचं, आता हा आहे T2, इथं तयार झालेला हा समजा मर्क्युरीचा ड्रॉप टाकला आहे तर तो असा स्पेरिकल ड्रॉप तयार होतो मर्क्युरीचा किंवा इलिप्टिकल ड्रॉप तयार होतो. आता ह्याला जर आपण टँजंट घेतले तर हा T3 तयार होतो. T1 कुठल्या बाजूने आहे इकडं. इथं एक लक्षात घेता येईल की इथं T2 हा T1पेक्षा लहान आहे, T2 हा काय आहे T1पेक्षा लहान आहे, आणि त्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा खूप जास्त येतो. किती येतो ऑप्ट्यूस अँगल. म्हणून कंडिशन तयार होते T2 इज लेस दॅन T1, cos theta is negative, T1 minus T2 is less than 3, that is angle of contact theta is काय तो ऑप्ट्यूस. आता तुम्हाला एक पहिल्या केसमध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा, पहिल्या केसमध्ये T2 हा मोठा आहे T1पेक्षा, पहिल्या केसमध्ये इथं बघा T2 हा T1पेक्षा मोठा आहे आणि इथं लक्षात घ्यायचं T2 हा T1पेक्षा लहान आहे, T2 हा T1पेक्षा काय आहे लहान. इथं थीटा पॉझिटिव्ह म्हणतो आणि इथं आपण काय म्हणतो थीटा निगेटिव्ह म्हणतो. आता तिसरी केस, आता ह्यातली तिसरी आणि चौथी जी केस आहे त्यातली चौथी केस काय इम्पॉसिबल असते, ते फक्त आपण थेरॉटिकली विचारात घेतो. तिसरी केस काय बघा, जर T2 मायनस T1 केलं ते जर T3 एवढं आलं तर त्याचा अर्थ काय येतो बघा, कॉस थीटा 1 येतो, का तर थीटा येतो 0.
कळतंय का बघा. T2 - T1 इज इक्वल टू T3 जर आलं, याचा अर्थ जे ड्रॉप टाकलं आहे, लिक्विड जे टाकलं आहे ते कम्प्लिटली काचेला चिकटलं आहे. T2 - T1 इक्वल टू T3 आला, याचा अर्थ आला कॉस 0 येतो, थिटा येतो 0, कॉस 0 हा 1 असतो. थिटा जर 0 आला तर कॉस थिटा म्हणजे कॉस 0 होईल. कॉस 0 किती येतो? 1 येतो. त्याचा अर्थ थिटा हा जवळपास किती येतो? 0. म्हणजे ड्रॉपलेट जो टाकला आहे तो ड्रॉप कम्प्लिटली त्या काचेला चिकटतो किंवा सॉलिडला चिकटलेला असतो. आता चौथी जी कंडिशन आहे ती विचारात घेऊया आपण. इथं जी चौथी कंडिशन सांगितले तिथं असं सांगितलं की T2 - T1 हे T3पेक्षा मोठे पाहिजेत. असं होत नाही, हे कधी होऊ शकत नाही. ते फक्त एक थेरॉटिकल आपण विचार दिलं, किंवा T2 हे T1 + T3पेक्षा मोठा असायला पाहिजे आणि थिटा हा 1पेक्षा मोठा पाहिजे. कुठल्याही कंडिशनमध्ये थिटा हा कधी 1पेक्षा नसतो. कुठलाही कॉस किंवा ट्रिग्नॉमेट्रिक अँगल हा 1पेक्षा मोठा कधीच नसतो. त्यामुळे हे पॉसिबल नाही आहे, याला इम्पॉसिबल असं म्हणतात. आणि यामुळे काय होतं, लिक्विड कम्प्लिटली स्प्रीड होतं. अँगल तसा आपण म्हणतो तसा होत नाही, निगेटिव्ह अँगल. 4 कंडिशन. आता आपल्याला याच्यावरून आपल्याला फॅक्टर्स बघायचे आहेत. आता फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ला कारणीभूत ठरतात, किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींवरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो, किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीमुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती फरक पडतो. तर त्या काही महत्त्वाचे 4 पॉईंट आहेत ते आपण बघणार आहे. अतिशय सोपे आहेत, हे परीक्षेला विचारलं जातं. मी मगाच्यानं जे एक्सप्लेन केलं त्याच्यापेक्षा हे जे मी फॅक्टर अफेक्टिंग जे सांगणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर फॅक्टर अफेक्टिंग बघूया. पहिला फॅक्टर जो आहे तो पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ लिक्विड आणि सॉलिड इन कॉन्टॅक्ट. म्हणजे पाण्याचा ड्रॉप जर आपण काचेच्या कॉन्टॅक्टमध्ये टाकला, काचेच्या पट्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर जी काचेची पट्टी आहे ती क्लीन असावी. त्याचं नेचर कसं असावं, आपण जे लिक्विड घेतो आहे त्याचा जो ड्रॉप आम्ही टाकणार आहे ते जे लिक्विड जर ड्रॉप जर वॉटर असेल तर ते क्लीन असावं. त्याच्यामध्ये कुठं जर आपण डस्ट म्हणजे धूळ पडली असेल किंवा काच जर क्लीन नसेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. म्हणून ज्या सॉलिड आणि लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत, दोन्ही सॉलिड आणि लिक्विड, ज्या सॉलिडवरती लिक्विडचा ड्रॉप टाकायचा आहे दोन्हीचं नेचर कसं आहे त्याच्यावरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो, किंवा त्याच्यामुळे त्याच्यावरती फरक पडतो. दुसरं महत्त्वाचं आहे ते इम्प्युरिटी. इम्प्युरिटीचा अर्थ असा होतो की लिक्विडमध्ये समजा लिक्विडमध्ये एखादं छोटंसं मटेरियल ॲड केलं. एक एक्झाम्पल सांगतो. समजा पाणी आहे आणि पाण्यामध्ये आपण मीठ टाकलं 1 चमचा. समजा आम्ही 1 ग्लास पाणी घेतलं आहे, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितला आपण, तो समजा ॲक्यूट आला. आम्ही नंतर काय केलं की त्याच्यामध्ये आम्ही 1 चमचा समजा साखर टाकली. आता त्या साखर त्याच्यामध्ये विरघळली पाण्यात, की जी साखर ॲड करतो आहे आम्ही पाण्यामध्ये त्याला म्हणायचं इम्प्युरिटी. इम्प्युरिटी ॲड केली की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. काय होतं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. म्हणजे लिक्विडमध्ये जर इम्प्युरिटी ॲड झाली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो, म्हणजे इफेक्ट होतो. इम्प्युरिटीचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती इफेक्ट होतो. आणि तिसरं महत्त्वाचं आहे टेम्परेचर. म्हणजे जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं टेम्परेचर, जर टेम्परेचर जास्त असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो. टेम्परेचर कमी असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जास्त असतो. हे आहे, टेम्परेचरमुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. एनी इन्क्रीज इन टेम्परेचर लिक्विड डिक्रीजेस ऑफ ए लिक्विड डिक्रीज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जेवढं टेम्परेचर वाढत जाईल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा हा कमी होत जातो. लक्षात ठेवा. तर हे 3 फॅक्टर म्हणजे होतं. एक नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो? बदलतो. आता पुढचा बघूया पॉईंट. आता इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. इम्प्युरिटीचा नेमका काय बदलतो, म्हणजे नेमका काय इफेक्ट होतो? एखाद्या लिक्विडमध्ये इम्प्युरिटी ॲड केली तर त्या इम्प्युरिटीमुळे काय फरक पडतो तर सांगतो. काही इम्प्युरिटी अशा आहेत ज्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा जो असतो तो वाढतो, तर काही इम्प्युरिटीमुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा कमी पण होतो. आता समजा आपण सोल्युबल सबस्टन्स टाकला, म्हणजे आपण मीठ टाकलं किंवा साखर टाकली पाण्यामध्ये, तर ते विरघळतं, साखर पण विरघळतं, मीठ पण विरघळते. आणि अशा सबस्टन्सेसमुळं काही मटेरियलच्या अशा इम्प्युरिटी ॲड केल्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा हा वाढतो. विरघळल्यामुळे काय होतं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा काय होतं? वाढतं. आणि समजा एखादा सबस्टन्स असा असेल की आपण त्याच्यामध्ये ॲड केला पण तो विरघळला, म्हणजे समजा आपण काय केलं, पाण्यात दगडाचे तुकडे टाकले, किंवा समजा एखादा मोठा काचेचा तुकडा टाकला किंवा लाकडाचा तुकडा टाकला, तर हे काय पाण्यात विरघळणार नाही आहे, पण त्याच्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा हा बदलतो, इफेक्ट होतं. तर हे आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी.
आता दुसरं अजून एक एक्झाम्पल सांगतो. समजा आपण पाण्यात जर डिटर्जंट पावडर टाकली, म्हणजे शॅम्पू असेल, शॅम्पू टाकला किंवा रिन पावडर टाकली, ही आहे डिटर्जंट पावडर. आता डिटर्जंट ज्यावेळी पाण्यात विरघळतं त्यावेळी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा कमी होतो. असं पण आहे, म्हणजे काही इम्प्युरिटी ॲड केलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा कमी होतं, सरफेस टेन्शन कमी होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कपडे धुण्यासाठी निरमा किंवा रिन पावडर किंवा व्हील पावडर ही जी वापरतो, हे जे डिटर्जंट आम्ही वापरतो त्याचं मुख्य कारण असतं की ते डिटर्जंट ॲड केल्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा कमी होतो, सरफेस टेन्शन पूर्णपणे कमी होतं. त्यामुळं ते पाणी कपड्यांमध्ये पूर्णपणे मुरतं आणि त्यामुळे कपडे स्वच्छ होत असतात. तर हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा सरफेस टेन्शन काय होतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा चेंज होतं. म्हणजे हे आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड कशावरती असतो, तर इम्प्युरिटीवरती. इम्प्युरिटीचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती किंवा सरफेस टेन्शनवरती खूप इफेक्ट होत असतो. सरफेस टेन्शन हे इम्प्युरिटीमुळं बदलतं. बघा, जर पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो एक मिनिटामध्ये. ज्यावेळेस एखादी इम्प्युरिटी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि सरफेस टेन्शनच्या बाबतीत विचारात घेतो आपण, काही विरघळणारी सबस्टन्स साखर किंवा मीठ पाण्यामध्ये टाकलं तर तिथं सरफेस टेन्शन वाढतं. तीच जर डिटर्जंट टाकलं सरफेस टेन्शन कमी होतं. काही इनसोल्युबल समजा काही टाकले सबस्टन्सेस तर सरफेस टेन्शन कमी होतं. तर हे आहे इम्प्युरिटीचा फरक. आता आपण बघणार आहे इथं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन आणि ऑन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवरती इफेक्ट होतो का, तर खूप जास्त होतं. ज्यावेळेस एखाद्या लिक्विडचं किंवा एखाद्या फ्लुइडचं आपण असं म्हणूया, ज्यावेळी टेम्परेचर वाढतं, लिक्विडचं टेम्परेचर वाढतं, त्यावेळेस त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो. म्हणून एक 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 आपलं तुम्हाला लक्षात येते की बघा की जर नवीन कपडे पहिल्यांदा धुवायचे असतील, पहिल्यांदा धुण्यासाठी ते थंड पाण्यात धुतले जातात, कारण त्याचा कलर जाऊ नये म्हणून. जर नवीन कपडे जर गरम पाण्यामध्ये धुतली तर त्याचा कलर जाण्याची शक्यता जास्त असते. त्याचं कारण काय आहे, तर त्या टेम्परेचरचा त्याच्यावरती इफेक्ट होत असतो. बघा, तर हे आहे महत्त्वाचं काय, की इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर जर लिक्विडचं वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा कमी होतं, सरफेस टेन्शन कमी होतं. टेम्परेचर कमी झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा वाढू शकतो, सरफेस टेन्शन पण वाढतं. कॉन्टॅक्ट थीटा आणि त्याच्या बाबतीतले सरफेस टेन्शनच्या बाबतीतले काही एक्झाम्पल्स आणि काही कन्सेप्ट बघितले. आजच्या या तासामध्ये आपण जे काही बघितलं आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा आणि त्याचे डेफिनेशन आणि इथं आपल्याला परीक्षेला विचारण्यासारखं काय काय असू शकतं ते तुम्हाला सांगतो. एक पहिला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा विचारले जाते. सिम्पल एका वाक्यात सांगता येऊ शकते. द अँगल मेड बाय द टँजंट drawn on the surface of liquid to the surface of solid measured inside the liquid is called as angle of contact theta. डेफिनेशन 2 वेळा वाचली, व्यवस्थित समजली आणि न बघता लिहायचा प्रयत्न केला की 1-2 वेळा लिहिली की लक्षात राहते आणि डायग्रामकडे बघत लक्षात ठेवली तर अतिशय सोपी जाते. बघा, अँगल मेड बाय द टँजंट, कोणी अँगल तयार केला, टँजंटनं. कशाच्या वरती टँजंट ड्रॉ केली, तर लिक्विडच्या सरफेसवरती. कुठंपर्यंत अँगल मोजला, तर सॉलिडपर्यंत. कुठून मोजला, लिक्विडमधून मोजला, तर त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. प्रॅक्टिस करा, वाचा आणि न बघता लिहायचा प्रयत्न केला की येतं आहे. परत आपण वेगवेगळे शेप बघितले. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा बघत असताना आपण कॉन्केव्ह मिनिस्कस बघितला, जिथं ॲक्यूट अँगल तयार होतो. ॲक्यूट म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी असणारा अँगल हा तयार होतो. त्यावेळेस काय होतं की जो रिझल्टंट व्हेक्टर आहे, रिझल्टंट फोर्स आहे कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्समधला, हा जर सॉलिडमध्ये येत असेल, एआर हा सॉलिडमध्ये येतो, याचा अर्थ अधेसिव्ह फोर्स हा स्ट्रॉंगर आहे कोहेसिव्ह फोर्सपेक्षा, आणि त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा ॲक्यूट अँगल तयार होतो आणि तयार होणारा जो शेप आहे हा कॉन्केव्ह शेप तयार होतो, अंतर्वक्र. तसाच दुसरा बघितला आम्ही, जो ज्याच्यामध्ये आम्हाला कळालं की जो शेप तयार होतो हा कॉन्व्हेक्स टाईप शेप तयार होतो. इथं रिझल्टंट फोर्स जो आहे अधेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्सचा जो रिझल्टंट फोर्स आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हा 90 डिग्रीपेक्षा जास्त म्हणजे ऑब्ट्यूस तयार होतो आणि लिक्विडचा जो शेप आहे तो कॉन्व्हेक्स टाईप तयार होतो. याबरोबरच आपण बघितलं की ज्यावेळी लिक्विड कम्प्लिटली चिकटतं, पूर्णपणे कॉन्टॅक्ट थीटा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा 0 होतं, त्यावेळेस लिक्विड हे सॉलिडवरती पूर्णपणे स्प्रीड होतं, पसरतं.
परत आपण बघितले की ज्यावेळी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा बरोबर 90 डिग्री असतो त्यावेळी टँजंट ड्रॉची करायची गरज नाही का. तर याचा अर्थ काय की हे सॉलिड आहे आणि हे लिक्विडला किती डिग्री तयार करते तर 90 डिग्री तयार करते. आणि ज्यावेळी 90 डिग्री अँगल तयार होतो त्यावेळेस तर लक्षात घ्या त्यावेळेस काय होणार आहे की इथं जे लिक्विडचा आणि सॉलिडचा जो कॉन्टॅक्ट तयार होणार आहे त्यावेळेस हाफ ऑफ स्पिअर सॉलिडमध्ये जाईल आणि हाफ ऑफ स्पिअरमधला काही भाग एअरमध्ये तर काही कुठं राहील लिक्विडमध्ये राहील. अशा वेळेस येणारा जो रिझल्टंट फोर्स आहे तो AR हा सॉलिडच्या सरफेसवरती येतो. हे बघितलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा 90 डिग्री असतानाची कंडिशन. परत आपण शेप ऑफ लिक्विड ड्रॉपसाठी बघितलं. इथं महत्त्वाचं तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. T2 हा T1 + T3 एवढा असतो, पण T3 हा T1च्या बाजूने बघत असताना T3चा कुठला अँगल येतो तर cos थीटा येतो. म्हणून T2 = काय येतं T1 + T3 cos थीटा. आणि त्याच्यावरून आपण या काही कंडिशन बघितल्या. T2 इज ग्रेटर दॅन T1 आणि त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा cos थीटा पॉझिटिव्ह येतो. इथं T1 हा लहान असताना T2 हा T1पेक्षा लहान असताना थीटा निगेटिव्ह cos थीटा निगेटिव्ह असताना हे बघितलं. आणि परत बघितलं T2 - T1 = T3 ज्यावेळी अँगल ऑफ थीटा किंवा थीटाची व्हॅल्यू जवळपास 0 येतो. आणि एक इम्पॉसिबल कंडिशन बघितली ज्यावेळी कॉस थीटाची व्हॅल्यू 1पेक्षा जास्त असू शकते जी पॉसिबल होत नाही. तर या केसेस बघितल्यानंतर आपण फॅक्टर ऑफ अफेक्टिंग बघितलं. फॅक्टर महत्त्वाचे आहे ती एखादा थीटा तयार होतो तो नेचरवरती डिपेंड असतो लिक्विड आणि सॉलिडच्या. तसेच काय इम्प्युरिटी ॲड केली, इम्प्युरिटी जर ॲड केली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा चेंज होत असतो. ते कमी होणार का वाढणार हे इम्प्युरिटीवरती डिपेंड आहे, काय इम्प्युरिटी ॲड केली त्याच्यावरती. टेम्परेचरचं मी सांगितलं, टेम्परेचर जर लिक्विडचं वाढलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा कमी होतो, टेम्परेचर कमी झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा वाढतो. आपण इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीचा मग नेमका डिटेलमध्ये बघितला. जर एखादी विरघळणारा सबस्टन्स टाकला म्हणजे पाण्यामध्ये मीठ टाकलं, पाण्यामध्ये किंवा साखर टाकली तर त्या पाण्याचा किंवा त्या लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा वाढतो, सरफेस टेन्शन वाढतं. महत्त्वाचं काय येतं सरफेस टेन्शन विचारात घेतलं तर सरफेस टेन्शन वाढतं. सरफेस टेन्शन हे न विरघळणाऱ्या सबस्टन्सच्या बाबतीत जर विचारात घेतलं सरफेस टेन्शन बदलतं, वाढतं आणि बदलतं सुद्धा. आता इथं अजून एक गोष्ट विचारात घ्यायची, विरघळणारा सबस्टन्स हा डिटर्जंट पण असू शकतो, शॅम्पू पण असू शकतो. पाण्यामध्ये शॅम्पू जर विरघळला सरफेस टेन्शन पूर्णपणे कमी होतं, अँगल ऑफ थीटा कमी होतो. हे बघितलं. परत आपण बघितलं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा इफेक्ट होतो का तर इफेक्ट ऑफ होतो. टेम्परेचर वाढलं की लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा जो आहे तो कमी होतो, लिक्विडचं सरफेस टेन्शन कमी होतं. एक लक्षात ठेवायचं टेम्परेचर वाढलं की टेम्परेचर वाढल्यामुळे लिक्विडचं सरफेस टेन्शन हे कमीच होतं. जर पाणी जर उकळलं असेल टेम्परेचर वाढल्यामुळं तर त्याचं सरफेस टेन्शन 0 असतं. मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. हे जे पॉईंट आपण आज शिकलो आहे, आज जे मी तुम्हाला सांगितलं ते पॉईंट तुम्ही घरी जरा नोटबुकमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वाचायचं, नोटबुकमध्ये त्याचे पॉईंट्स काढा, डायग्राम बघा, डायग्रामचं प्रॅक्टिस करा. जर काही समजलं नसेल कुठला पॉईंट किंवा कुठलं तर नोट डाऊन करून ठेवा आणि तुम्ही ते नंतर विचारलं तर चालतंय. आपण त्याच्यावरती परत प्रत्यक्षात सुद्धा चर्चा करूया. मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. याच्या पुढचा जो भाग आहे आपण सध्या आजच्यासाठी मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. मला वाटतं आज आपण इथं थांबूया. जर तुम्हाला कुठली शंका असेल तर तुम्ही अभ्यास करताना वहीत लिहून काढा आणि ते तुम्ही नंतर विचारलं तरी चालतं आहे. महत्त्वाचं तुम्हाला समजणं आहे. एकदा समजायला लागलं, जे सांगितलेलं व्यवस्थित समजलं की तुम्हाला ते नंतर न बघता लिहिता येतं आणि न बघता लिहिणं एकदा लिहायला लागलं तर परीक्षेला पण तुम्ही लिहू शकता. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला मी शिकवलेलं तुम्ही आजच्या आज वाचणं आणि तुम्हाला ते समजणं. आजच अभ्यास केला तर समजायला सोपं जाईल. मला वाटतं आपण इथं थांबूया. ठीक आहे, धन्यवाद.